नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे नीट परीक्षेसंदर्भातली. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सध्या कारवाईला वेग आलेला आहे. सीबीआयची दुसरी टीम सुद्धा पुण्यामध्ये मनीषा मांढरे हिच्या निवासस्थानी दाखल झाली आहे. कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची पडताळणी या ठिकाणी या सगळ्यांकडून केली जाते. सीबीआयची दुसरी टीम आता इथे आलेली आहे. ही दृश्य आपण त्यावेळची पाहतोय. या संदर्भात प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्याला आणखी तपशील देणार आहेत. प्रीतम. रिद्धी, खरं तर माहिती की मागील 4-5 दिवसापासून पुण्यामध्ये नीट पेपरफुटी प्रकरणाने अधिक वेग घेतला. त्यातील तिघांना आतापर्यंत सीबीआयने ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे. त्यातील प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी हे रसायनशास्त्राचे आणि या मनीषा वाघमारे विद्यार्थ्यांना पेपर पुरवणाऱ्या आणि तिसऱ्या ज्या आहेत मनीषा मांढरे ज्या जीवशास्त्राच्या आहेत. गेली 24 वर्ष त्या प्राध्यापिकाचं काम करतात आणि त्यांनी पेपर हा सेट केला. त्या नॅशनल टेस्ट एजन्सीमध्ये देखील कार्यान्वित आहे. त्या बोर्डामध्ये देखील त्या काम करतात. मात्र ज्या कॉलेजमध्ये काम करतात त्यांची सगळी गुप्तता पाळलेली होती आणि आज अखेर टेलिग्रामच्या माध्यमातून हे सर्व पेपर पुरवले गेले. गेस्ट टेस्टच्या माध्यमातून पेपर पुरवले गेले आणि हे सगळे पेपर पुरवण्यासाठी किंवा प्रश्न पुरवण्यासाठी त्यांनी मनीषा वाघमारे सोबत जे आहे ते टायअप केलं होतं. आणि मनीषा वाघमारे ही धनंजय लोखंडे त्याचबरोबर शुभम खैरनार यांच्यामार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पेपर पोहोचवणे सगळी आर्थिक जे आहे त्या सगळ्या बाबी आता उलगडत चाललेल्या आहेत. ज्यावेळेस पी.व्ही. कुलकर्णी यांची ज्यावेळेस कसून चौकशी केली त्यावेळेस त्यांनी मनीषा मांढरे यांचं नाव घेतलं आणि सीबीआयची दाढ थेट पुण्यात त्यांच्या राहत्या घरी पडली. त्यांना तातडीने दिल्लीने सीबीआयच्या ऑफिसमध्ये नेलेल्या. न्यायालयामध्ये त्यांची सगळी चौकशी सुरू आहे आणि सीबीआयची दुसरी टीम त्यांच्या राहत्या घरी चौकशी करत आहे. लॅपटॉप, मोबाईल ट्रान्झॅक्शन्स या सगळ्या बाबी आता तपास करत आहेत. आतापर्यंत 3 ज्या व्यक्ती आहेत त्यांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. ज्या विद्येच्या माहेरघर ऑक्सफर्ड ईस्ट म्हटलं जातं त्या ठिकाणीच पेपरफुटीचं प्रकरण होतं आणि देशभरातील 22 लाख आणि राज्यातील 2.5 लाख विद्यार्थ्यांचं स्वप्न धुळीला मिळवणाऱ्या मनीषा मांढरे आता सीबीआयच्या ताब्यात आहेत. जी प्रीतम, वेळोवेळी पुढचं तपशील या संदर्भातले तुमच्याकडून घेऊ. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.